हे बघा किती छान बनला आहे आपला खरवस. जाळी पण त्याला खूप छान आली आहे आणि असा रबरासारखा असा लवचिक झाला आहे तो. एक लिटर इथे मी घेत आहे चिकाचं दूध ज्याला म्हणतात. यात मी 2 प्रकारचे खरवस करणार आहे आज. तर सगळ्यात पहिले मी इथे एक बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये आपण टाकूया 2 कप चीक. मोजून टाकायचं आहे म्हणजे कुठेही चुकणार नाही आपलं खरवस बनताना. आणि याच्यामध्ये मी आता साधं दूध नाही टाकणार आहे, फक्त मी चिकापासूनच बनवणार आहे आज खरवस. त्यामध्ये आपण आता टाकूया 1 बाउल मी इथे टाकत आहे किसलेलं गूळ. मी किसून घेतलं आहे म्हणजे लवकर वितळेल याच्यामध्ये. हे ज्या बाउलने आपण दूध घेतलं आहे त्याच बाउलने आपण गुळाला घेत आहे. आता चांगल्याने याला मिक्स करून घेऊ. मी गुळाला किसलं आहे पहिलेच, त्याच्यामुळे काही वेळ लागणार नाही मिक्स करायला, लवकर यात वितळणार. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकता, पण आपण एक गुळाचं करू आणि एक साखरेचं बनवणार मी आज. असं एक चम्मच घेतला आहे, या चम्मचने असं दाबून दाबून याला मिक्स करून घेऊया आपण, ते लवकर होणार. इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण खरवस जो आहे तो जास्त गोड पण चांगला वाटत नाही, त्यामुळे मी हे 1च कप टाकला आहे. इथे गूळ पूर्णतः वितळलं आहे आपलं. आता एक वेळ आपण याला या डब्यात ट्रान्सफर करू, कारण की आपण यात बनवणार आहे. तुम्ही असला कुठलाही केक टिन घेऊ शकता, नाहीतर मग कोणताही डब्बा असेल त्यात आपण बनवू शकतो. आता मी याला एक वेळा चाळून घेणार, कारण की याच्यामध्ये काही पण जर का गुळामध्ये असतात कधी खडे वगैरे ते निघून जाणार. आणि इकडे मी चिमूटभर वेलची पूड टाकणार आहे आणि चिमूटभर टाकणार आहे जायफळाची पूड. आता मी इथे गॅसवर ठेवते याला. इथे मी पहिलेच पाणी ठेवलं होतं उकळायला. पाणी गरम झालं आहे. आता आपला हा डब्बा ह्याच्यात आपण अलगद टाकूया. आणि त्याच्यावर मी ते एक प्लेट ठेवणार. गॅसला सगळ्यात पहिले थोडं मीडियम करून टाकणार मी आणि याच्यावर ही प्लेट ठेवते. म्हणजे त्याच्यात जे पाणी वगैरे पडणार नाही वाफेचं, त्यामुळे एक प्लेट झाकून देऊ आपण आणि अजून एक याच्यावर बंद प्लेट. ठीक आहे. आता मीडियम याच्यावर साधारण 20 ते 25 मिनटं आपण याला होऊ देऊ. नंतर एक वेळा चेक करूया, मग पाहू. साधारण 25 मिनटं झाले याला. आपण एक वेळा चेक करून घेऊया. गरम आहे, सावकाश आपण काढूया याला बाहेर आणि अलगद त्याला हात लावून पाहू मध्ये. जर का चिपकत आहे तर नाही झालं, पण झालेलं आहे व्यवस्थित. आता गॅसला बंद करणार आणि याला इथेच यात पूर्णतः थंड होऊ देऊ आपण. झाकून याला मी पूर्ण थंड होऊ देणार. नंतर आपण याला कट करायला घेऊया. इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी चिकाचं. आता याला पण पहिल्या याच्यात केलेलं त्यात मी गूळ टाकलेलं. आता याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी
साखर टाकत आहे. याला पूर्णतः वितळेपर्यंत त्यात मिक्स करूया. साखर जर का एकदाची वितळली, मग यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकते मी. थोडे आता टाकते, थोडे गार्निशिंगच्या वेळेस टाकणार. आणि साधारण इथे पाव कप इथे मी घेतलेला आहे साधं दूध. इकडे ते पण टाकून देऊया आपण. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते पहिले. इथे साखर वितळली आहे जवळपास, थोडीशीच राहिली आहे. आता मी या बाउलमध्ये हे सगळं टाकतं. आणि थोडीशी ते टाकू आपण, चिमटभर टाकणार आहे जायफळची पूड. चिमूटभर जे टाकते मी वेलची पावडर. आणि थोडेसे आता गार्निशिंगला थोडेसे वर टाकणार इथे मी काजू आणि बदाम. इथे मी पाणी ठेवलं आहे गरम करायला पहिलेच. आता याच्यामध्ये हे मी ठेवणार. आता याच्यावर एक कसं ताट झाकते मी आणि दुसरं एक ताट घेते, ते पण पॅक करते चांगल्याने. आणि इकडे मीडियम फ्लेमवर याला सुद्धा 20 ते 25 मिनटं आपण होऊ देऊ. साधारण 20 मिनटं झाले आहे. आपण एकदा चेक करून घेऊया अलगद हाताने, काही खूप गरम आहे आणि आतमध्ये वाफ जमली आहे याच्या. तर याला आपण थोडं चेक करून घ्या हात लावून, की जर का हातला लागत आहे आपल्या तर नाही झालं आहे, पण हे झालं आहे. तर गॅसला बंद करणार मी आणि याला पण पूर्णतः पूर्ण थंड व्हायला ठेवून देऊया. याला झाकूनच थंड होऊ द्यायचं आपल्याला. आपला हा खरवस पूर्णतः थंड झाला आहे. आता याला साईडने थोडंसं अलगद हाताने करायचं आहे, खूपच हा नरम असतो त्यामुळे. हवं त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊया. आता इथे चौकोनी कापत आहे मी. घरात तयार झालेला हा खरवस चवाला खूप भारी वाटतो. जर का तुम्ही हा एकदा घरी केला तर विकृती खाणार नाही, हा एवढा छान वाटणार आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा. अगदी हलक्या हाताने याला मी काढते बाहेर. खूपच असा लवचिक आहे हा, त्यामुळे